अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. नमस्कार, मी रवींद्रराव बोपके, राहणार पिसादेवी. माझं दुकान इथं आदर्श कृषी सेवा केंद्र. माझं दुकान जवळजवळ खूप जुनं आहे. जेव्हा मार्केटचे इथं चालू झाल्यानंतर 2001 पासून मी दुकान चालू केलं. आज रोजी मार्केट कमिटीचं एवढी मोठी जागा आहे, पण आमचं रडगाणं असं आहे की शेतकऱ्यांना बसायला जागा नाही राहत. शेतकरी रात्री 1:30-2 वाजता 2:30 वाजता जे साधन भेटल त्या साधनांनी तो भाजीपाला घेऊन येतो. त्याला बसायला जागा राहत नाही, तर मग तो समोरची लाईन, त्याच्यानंतरची मागची लाईन, जिथं त्याला बसायला जागा भेटल तिथं तो बसतो. आणि त्याचा एकच राहते की आपल्याला थोडे पैसे चांगले भेटावं. कारण की जर का व्यापाराला जर द्यायचं म्हटलं तर हातात काही येत नाही. मग तो हातोहात विकताना तो 2 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत बसतो. तेव्हा काही दुकानासमोर बसतो. आता काही दुकानदारांना त्यांच्या अडचणी पण येतात, पण तरी दुकानदार सहन करून घेतो. चला बा, थोडा वेळ करता, जास्त काही त्रास होत नाही. पण त्या त्रासानंतर त्रास होतो आमचा चालू. कारण की आम्ही 7-7:30च्या नंतर दुकानदारी आमची चालू होती. 7-7:30 नंतर दुकानदारी करताना आमचे गोडाऊन बाजूला राहतात. गोडाऊन बघितल्यानंतर तुम्हाला कधी कधी असं वाटेल की ते गोडाऊन आहे का हागणदारी. शुद्ध भाषा आहे हागणदारी. कारण की भारतामध्ये आपण बऱ्याच वेळेस म्हणतो स्वच्छता अभियानांतर्गत, पण इथं स्वच्छता वगैरे काही नाही आहे. आता प्रत्येक दुकानदार हा चांगल्या घराण्यातला आहे, त्याला सुब्रेक येणार राहतो. इथं दुसरी तर व्यवस्था काहीच नाही, पण जे सुब्रेक करता इकडे तिकडे जायचं जरी म्हटलं तर त्याला जागा तर नाहीच आहे, आणि कुठं जावं कसं जावं ते पण कळत नाही. राहिला प्रश्न गोडाऊन. शेतकऱ्याला खत देताना प्रत्येक गोडाऊन समोर इतकी घाण आहे की अक्षरशः गोडाऊन उचलताना किंवा काही माल टाकताना शेतकऱ्यांच्या पण गाड्या, मग ती 2 व्हीलर असो किंवा मग ट्रॅक्टर असो किंवा ट्रक खाली करताना ते निवळ म्हणजे टायरनी इतकी घाण आणि वास त्याचा सुटतच राहतो. तर मला एवढंच म्हणायचं आहे की एवढी जागा असताना आणि दुकानदारांना थोडीफार सुविधा देताना मार्केट कमिटीने पण थोडा विचार करावा. सभापती पण शेतकरी याच्यामधूनच आलेले, सचिवला पण माहिती आहे काय आले काही नाही. तर माझा म्हणायचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांकरता, त्यांना बसण्याकरता जागा द्या, जेणेकरून उद्या शेतकरी आणि दुकानदार यांच्यामध्ये समन्वय साधता येईल. आणि आम्हाला पण जी थोडी आपण स्वच्छता म्हणतो, स्वच्छता देताना आमचा ज्या त्रुटी आहे त्या त्रुटीला त्यांनी प्राधान्य द्यावं, एवढी करतो. सर, तुम्ही आता एवढे प्रश्न सांगितले, म्हणजे एवढ्या समस्या सांगितल्या, या संदर्भात मार्केट कमिटीशी काही तुमची चर्चा झाली का? काही पत्रव्यवहार झाला? माग मार्केट कमिटीला प्रशासक आले होते. ते प्रशासक जेव्हा आले होते तेव्हा आम्ही धरू आंदोलन सारखं तिथं मार्केट कमिटी समोर बसलो होतो. प्रशासक साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला तुमची व्यवस्था करून देऊ. मग त्यांनी जिन्याचे वरची बरेचसे ते बंद केल्यानंतर जिन्याच्या खाली त्यांनी आपली मुत्री उभारल्या, पण त्याच्यामध्ये ना पाण्याचं साधन आहे आणि ना कधी ओपनिंग झाली, ना त्याचं काही चावी आहे ना काही आहे. त्यामुळे मग शेवटी हाच प्रश्न येतो की ते देऊन करून काही उपयोग तर झालाच नाही. आता माननीय सभापती साहेबांना पण आम्ही माझं एकदा निवेदन दिलं होतं स्वच्छता याच्या बाबतीमध्ये, पण पुढाकार असा काही झाला नाही. मला वाटतं सभापती साहेबांनी पण याच्यामध्ये ध्यान द्यावं आणि आमचे प्रश्न थोडं मार्गी लावा, एवढीच आमची इच्छा आहे. पुढची भूमिका काय असेल? भूमिका म्हणजे आज आम्ही दुकानदार असो, शेतकरी असो, शेतकऱ्यांना पण जागा पुढं सकाळी 1:30 वाजता 2 वाजता तुम्हीच विचार करा की इतक्या रात्रीतून आल्यानंतर विधी हा येणारच राहतो. त्यांना कुठं ना कुठंतरी जागा असायलाच पाहिजे. आज किंवा उद्या, आज तर काही होणार नाही, पण उद्या सभापती साहेबांना, सचिव साहेबांना किंवा मार्केट कमिटीचे जे कोणी सदस्य असतील ते पण शेतकऱ्याच्या याच्यामधलेच. आम्ही त्यांना पण विचारात घेऊन एक बैठक बसू, त्यांना विचारू. नाही तर मग जसं धरू आंदोलन राहतं त्या टाईपमध्ये आम्ही आमच्या दुकानदारी बंद करू आणि मग पुढचं काय करायचं ते सभापतीने सांगा, त्या पद्धतीने आम्ही करू. धन्यवाद.